मालेगाव तालुक्यातील वडवाडी येथील ग्रामस्थ संतप्त, गावात बाहेरच्या राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप, काढला मोर्चा, दिले निवेदन। गावाबाहेरील राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे स्थानिक शांतता धोक्यात आली आहे। राजकीय सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप करत हे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत याकडे लक्ष वेधण्यासाठी वडवाडी ग्रामस्थांनी येथील तहसील कार्यालयावर मूक मोर्चा नेला। प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर ग्रामस्थ माघारी परतले। मालेगाव तालुक्यातील वडवाडी येथील आदिवासी समाजाचे गहिनाबाई मोरे व तिचा पती बाबूलाल मोरे यांना घराच्या जागेसाठी दिनांक 3 एप्रिल 2025 च्या ग्रामसभेत ठराव केला। बंडूकाका बच्चा व राकेश पाटील यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत नियोजित जागेऐवजी दुसऱ्या जागी घर बांधण्याचा घाट घालून वडवाडी ग्रामस्थांविरुद्ध वडनेर खाकुर्डी ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे असा आरोप करत ग्रामस्थांनी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापासून मूक मोर्चा काढला। कॅम्प रोड मार्गे हा मोर्चा नवीन तहसील कार्यालयावर आला। यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष सहभागी होते। सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार बंडूकाका बच्चाव यांनी गावातील लोकांना मदतीसाठी ऑफर दिली होती। गावातील लोकांनी ऑफर नाकारली। याचा राग मनात ठेवून बच्चाव, त्यांचे समर्थक राकेश पाटील व इतरांनी आकसा पोटी दिनांक 19 मे रोजी 2025 रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता। त्या मोर्चामध्ये बच्चाव यांनी निंदनीय भाषा वापरली। गावातील लोकांना वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांसमक्ष धमकी दिली। हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्याचा दावा आंदोलकांनी केलाय। मोरे दाम्पत्याला वडवाडी गावठाण परिसरातील आदिवासी वस्तींच्या समोर मुलांच्या घराजवळ घर बांधण्यासाठी जागा मंजुरीचा ठराव केला आहे। मात्र बच्चाव स्थानिक स्तरावर हस्तक्षेप करून गावातील शांततेला बाधा निर्माण करत आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। वडवाडी गावात म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव असं गाव आहे की ज्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे भांडण तंटा प्रशासन व्यवस्थापन शिस्त ही पाळलेली आहे आणि आता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं भांडण झालेलं नाही। ज्या माणसांनी आमच्याकडे गावामध्ये दोष निर्माण केला तो बंडूकाकांनी कुष्ठरोग्यावर जे निर्माण हे केलेलं आहे तर त्या बंडूकाकांना माझं स्वतंत्र आव्हान आहे की त्यांनी एक घर घ्यावं, एक फॅमिली घ्यावी कुष्ठरोगाची, आणि मी एक घरी ठेवतो। बंडूकाका मी हे पण सांगतो की मी बाबा आमटेंबरोबर 1 वर्ष मी काम केलेलं आहे। त्याचे प्रकाश आमटे आणि विकास आमटे हे माझे वर्गमित्र आहेत। ते स्वतःच्या प्रसिद्धी गावाचे हे करण्यासाठी एवढंच नव्हे की ह्या माणसाने आमच्या गावाला निवडणुकीच्या काळामध्ये हा पैसे घेऊन आला 2 लाख रुपये, आणि 2 लाख रुपये घेऊन द्यायला सांगितलं मधु पाटलांनी सांगितलं मी देणार नाही। पहिलं मूलभूत कारण म्हणजे आमच्या गावामध्ये एक आदिवासी कुटुंब त्यांना लेप्रेसी झालेला होता, म्हणजे महारोग झालेला होता। त्या लोकांना जवळजवळ जेव्हापासून आमच्या गावांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर त्यांना जागा देण्याबाबत त्यांच्या ग्रामसभेने ठराव केला आणि हीच जागा द्या। पण नंतर हे इग्न संतोषी माणसं आले की यांना इथंच जागा दिली पाहिजे, इथंच हे केलं पाहिजे। तो केवळ त्या न्यायपोटी यांनी या 5 लोकांवरती गुन्हे दाखलेत। अट्रॉसिटीचा गुन्हा कसा दाखल करतात, काय होता हे त्यांना सुद्धा देखील माहिती नाही। मी जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याची पूर्वपीठिका आहे, तो ह्या लोकांवर अन्याय करणार आहे। तो काय जे गुन्हे दाखल झालेत ते मागे घ्यावेत आमची आग्रहाची सर्व गावकऱ्यांची विनंती आहे। आणि ज्यांनी खोटे दाखल केले गुन्हे त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे असं आमच्या सर्व गावकरी लोकांचं म्हणणं आहे। माझं नाव नंदिनी पाटील, मी नानाजींची सून आहे, काळू पुतळा फॅमिलीची मेंबर आहे आणि आम्ही गाव मुद्द्यावरून इथं आलेलो आहे। फक्त गाव मुद्द्याचा इशू यांनी घर फॅमिली सगळं यांनी सरसकट नेलं। गाव मुद्द्याच्या याच्यासाठी यांनी फॅमिलीवर पण जिथं एका व्यक्तीने फक्त विरोध केला तर त्यांच्या विरुद्ध वाईट पसरवलं गेलं किंवा लेडीविषयी पण घाण बोललं गेलं, आणि हे एका प्रतिष्ठित व्यक्तीने केलेले बंडू काकांनी व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत। आम्हाला पूर्ण प्रकारे टॉर्चर केलं जातंय फक्त की गाव मुद्द्यावरून फक्त हे 2 शब्द बोलले माझे मिस्टर मधुकर पाटील, तर त्यांना पूर्णपणे राकेश पाटील आणि बंडू काका हे सगळेजण आम्हाला टॉर्चर करतायत। पण त्यांनी असं करायला नको पाहिजे। पूर्णपणे महिन्यापासून हे आम्हाला कोणत्याही पद्धतीने टॉर्चर केलं जात आहे। आमची आणि आजपर्यंत आमच्या गावाची कुठल्याही प्रकारची तक्रार नाहीये। आम्ही सगळे शांततेत आणि पद्धतशीर हे राहतो। गावातला विषय गावातच मांडण्यात आला होता, आमचा कुठलाही प्रकारचा विरोध नाहीये।
प्रकार असा आहे की आमच्या गावात एक कुष्ठरोगी कपल राहतं. सो त्यांच्या घरावरून हा मुद्दा आहे. तर त्यांना गावातले व्यक्ती व्यवस्थित जागा बघून देणार होते. बट बंडू काकांचं म्हणणं आहे की जी त्यांनी निश्चित केली आहे की ती त्याच जागेवर बांधतील अशी त्यांची जिद्द आहे. बट मग त्यांनी गावात बसून 4 व्यक्ती असा काही सल्ला घेतला नाही, फक्त तिथं जिद्द दाखवली. आणि त्यांना साथ देणार राकेश पाटील आमच्या गावातीलच व्यक्ती आहे बस. तर या प्रकरणी बंडू काका बच्छाव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 5 वर्षापासून मोरे दाम्पत्य वाढीत होते, तेव्हा त्यांना घरासाठी जागा व प्यायला पाणी दिले गेले नाही. आम्ही त्यांच्यासाठी घर बांधायला घेतले तेव्हाच काही लोकांना सहानुभूती कशी निर्माण झाली. ज्यावेळी विरोधकांवर गुन्हे दाखल झाले त्यानंतरच घरासाठी जागा देण्याच्या ठरावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र प्रत्यक्ष ठराव झालेलाच नाही. जागेचा ठराव दिला असं जे सांगितलं गेलं हे सरळ सरळ दिशाभूल करणार आहे. जर हे इतके आदर्श आणि चांगले होते तर 5 वर्ष ती आदिवासी वृद्ध मायला गावाच्या बाहेर ठेवलं, वाळीत टाकलं. मग तेव्हा का जागा दिली नाही, तेव्हा का ठराव केला नाही, तेव्हा का तिचा द्वेष केला. आणि त्याच्यानंतर यांना जर त्या माऊलीविषयी विरोध नव्हता, मग पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही आदिवासी वस्तीजवळ जर ती जागेचं भूमिपूजन करतो त्याला का विरोध केला, ती जागा का नाकारली आणि ठराव केला. आता हे सांगतायत हे केव्हा, मागच्या 10 दिवसापूर्वी गुन्हा दाखल झाला, आंदोलन झालं, केस करायला निघाले तेव्हा. हे सगळं खोटं आहे, दिशाभूल करणार आहे. आणि जो ठराव केला तोही विरोधात केलेला आहे, जागा नाकारलेली आहे. जागाच्या बाहेर जंगलात कुठेतरी लांब बांधा अशा प्रकारचं केलेलं आहे. तो संविधानामध्ये आणि कायद्याला अभिप्रेत नाही, म्हणून पंचायत समिती किंवा शासकीय दरबारामध्ये तो खारिज करण्यात आलेला आहे. आणि हे सगळं दिशाभूल करणार आहे.